नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शो मध्ये आज एक असं व्यक्तिमत्व आले, त्याचं वर्णन थोडंसं मी करेन. सडेतोड, बिंदास, दमदार. मनोरंजन सृष्टीतलं हे नाव इतकं दमदार आहे की त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी अनेकांची दाणादाण उडते. अर्थात त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून आणि अर्थातच वैयक्तिक आयुष्यातही त्या खूप स्पष्ट वक्त्या आहेत आणि त्यामुळेच त्या सगळ्यांना आवडतात. अख्ख्या इंडस्ट्रीच्या त्या आऊ आहेत. आणि अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उषा नाडकर्णी आपल्या सोबत आहेत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. खूप दिवस मी बोलवते की तुम्ही या आणि तुम्ही प्रेमाने अर्थात मागे आपण वाढदिवसही सेलिब्रेट केला होता. आणि आत्ता 79 वय म्हटलं ना, आणि जेव्हा तुम्ही म्हणता ना, मी एकटी राहते, मी माझं मस्त खाते, मी बनवते, मी मार्केटला जाते, असं ऐकलं ना की या वयाचे अनेक लोक आम्ही पाहतो की दमलेली असतात, आता बस झालं. पण तुम्ही मात्र इतके ऍक्टिव्ह आहात, अजूनही काम करताय. नुकतंच एका कार्यक्रमात तुम्ही आता बाहेर पडलायत आणि वेगवेगळी तुमची कामं सुरू आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, 19व्या वर्षी इतकं ऍक्टिव्ह राहणं आणि सोबत इतकी एनर्जी राखून ठेवणं, यामागचं एकतर तुमचं रहस्य काय आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एकटं राहणं एन्जॉय करता की कुठे टोचतं? कधी बरं वाटतं, कधी टोचतं. आणि तुम्ही म्हणता की या वयात सुद्धा तू करते. आता या वयात मी जर नुसती बसून राहिली ना तर माझे हातपाय कडक होतील. नेहमी आमची आई पण म्हणायची. माझी आई मला वाटतं 83 की 84 वयावर गेली. ती अशी बसून राहायची. मास्तरीण होती. 40 एक वर्ष तिने नोकरी केली मास्तरणीची. ती अशी बसली का आम्ही म्हणायचो, झोप नाही, झोप नाही, तुम्ही मला झोपवा. तिला राग यायचा झोप म्हटलं की, तिला आवडायचं नाही. म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झालं ना तरी ती कशी पुस्तकं घेऊन, ऑपरेशन झालेलं त्यामुळे चष्मा न लावता देवाची पुस्तकं वाची करायची बसून. ती झोपली नाही कधी. मला आठवत नाही की मला 60वं लागायला 5 दिवस असताना माझी आई गेली. तिथपर्यंत मला आठवत नाही की माझी आई कधी मला बरं नाही म्हणून पलंगावर झोपली. कधीच झोपली नाही. मला आठवतं ना की तिने आजपर्यंत कधीच, म्हणजे होती तोपर्यंत कधीच सांगितलं नाही माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. बहुतेक तेच आईमधनं आम्हाला आलं असेल. त्यामुळे मी कधी मला हे दुखतंय, ते दुखतंय. आता तुम्ही बघितलं असेल, आल्यावर मला जरा दम लागला. पण मी तोंडाने काय बोलले नाही. बसले, तुम्हाला कळलं असेल मला दम लागला. मी पंप मारला, गप्प बसले आणि परत आता कामाला सुरुवात झाली. काय असतं, नुसतं बसून राहिलं ना तर ते बसावंसंच वाटतं. तुम्ही काम करत राहिलं तर तुम्हाला काही वाटत नाही. बरोबर. आता घरी माझं जेवण मी करते, माझा डबा मी भरते, शूटिंगला जाताना 5ला उठून माझं सगळं करते, डबा घेऊन जाते. कारण रोज ते शूटिंगचं तेच चव, ते तेलाने थपथपलेलं, त्या तेलकट प्लेट्स नको. आपलं घरचं बरं. मी सगळं घेऊन जाते, ताकपासून सगळं नेते. त्यामुळे असं काहीच वाटत नाही. तुम्ही त्याचा बाऊ केला तर ते वाटतं. बरोबर. तुम्ही लक्ष दिलं नाही तर काही वाटत नाही. म्हणजे मी जर वय सांगितलं तर सगळे म्हणतात तू वाटत नाही, पण मी आहे. म्हणून मी खरं वय सांगते. मी वय लपवत नाही. बरोबर. कारण मला काय मिस इंडिया आणि ह्याला उभं राहायचं. तुम्ही नेहमीच बऱ्याचदा तुमच्या बोलण्यामध्ये मुलाचा उल्लेख असतो, पण आज अनेकांना उषा नाडकर्णी यांचा मुलगा आता इंडस्ट्रीत नसल्यामुळे तितकंसं माहिती नाहीये किंवा ऐकून आहे, तुमच्या बोलण्यातनं आम्ही जाणतो. पण आम्हाला त्याच्याविषयी ऐकायला आवडेल की नेमका मुलगा तुमचा काय करतो आणि तुमचं आणि त्याचं नातं कसं आहे? किती वेळ देतो आज माझं मुलगा? छान आहे, पण लहानपणी मला काय बघता आलं नाही. कारण मी नोकरी पण करत होती, शूटिंग पण करत होती, नाटक पण करत होते. त्यामुळे मुलाला सांभाळणं हा एक मोठा प्रश्न असतो. तो माझ्या आईमुळे माझा सॉल्व झाला. जो लोकांना जो प्रॉब्लेम असतो की मुलाला कोणाकडे ठेवायचं, मुलाला कोण बघेल, सगळं माझ्या आईने केलं. त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये मास्टर शेफमध्ये पण रणवीरला बोलले मी की मला मुलाला मोठं होताना बघता नाही आलं. कारण आपली नाटकं म्हटलं की कधी दिवस, दुपार, रात्र
सण काही काही नसतं ते. नसतं. बरोबर. म्हणून घरात राहायलाच मिळायचं नाही, पळापळ असायची नुसती. बरोबर. मग अशा वेळी पोरांची आबाळ होते ना. बरोबर. मग आई रिटायर झाली होती म्हणून आईने मुलाला बघितलं, त्यामुळे तो तिकडेच राहिला, हम्म, आई पप्पांकडेच. पण मग त्याच्यामुळे असं झालं कधी की मुलाचा ओढा आजीकडे आणि आईकडे कमी आणि नाही, मग तो मला म्हणतो ना, तू हा मला जन्म दिला, हा पण आई माझी ती आहे. हम्म, माझ्या आईला तो आई म्हणायचा. हम्म. तिने जास्त आपल्याला आणि पप्पा माझे लवकर गेले. मला वाटतं माझा मुलगा 6-1 वर्षाचा असताना पप्पा गेले. हम्म, पण माझ्या भावाने त्याचं सगळं केलं. त्यामुळे आत्ता माझा भाऊ जेव्हा गेला 30 जूनला, हम्म, तेव्हा तो मला म्हणाला, तू फक्त जन्म दिला, ती माझी आई होती, हा माझा पप्पा होता. हम्म. तुम्ही भावाविषयी खूप वेळा बोलता आणि हे करता. भावाचा एक सपोर्ट होता, तो कसा खूप राहिला तुमच्या सपोर्ट होता. स्ट्रगलिंग काळामधला सपोर्ट भावाचा? नाही, काही म्हटलं की तो धावत यायचा. माझ्यासाठी तो आणि त्याच्यासाठी मी. म्हणजे तुला सांगते नाही, माझा भाऊ तसा खूप साधा होता. हम्म, आम्हा भावंडांना सगळ्यांना तोंडावर पटकन बोलायची सवय आहे. हम्म, मला वाटतं ते बहुतेक आमचं वडिलांच्याकडनं आलं असेल. हम्म. म्हणजे असे आतून हळवे, हा, पण जे खरं आहे ते बोलायला घाबरायचं नाही. बरोबर. अशीच आम्ही तिघही भावंड. हम्म, धाकटा होता तो 11वीला असताना गेला, हम्म, त्यामुळे त्याचं तसं एवढं नाही आहे. बरोबर. पण आम्ही तिघं, बहीण भाऊ आणि मी, तर आम्हाला तो स्वभाव आहे. तोंडावर आहे ते खोटं नाही बोलायचं. नाही बरोबर. आवडलं तर मग आता पण बघ, मी नाटकाला गेले, हम्म, मला नाही आवडलं तर मी आज जाते, गप्पा मारते आणि निघते, काय बोलतच नाही. वा वा वा, आणि मग बाहेर आहे, गाणे बोलायचंच नाही. बरोबर. ते बेस्ट. बरोबर. न बोलता येणं. हम्म, बोलत नाही मी. बरोबर. आता भावाचं तू म्हणते ना, भावाचं कसं, एकदा भावाला माझ्या त्याच्या ऑफिसमधल्यानी कोण कदम म्हणून होता त्यांनी मारलं. मला आईकडे गेली तेव्हा कळलं. हम्म, माझं सटकलं, हम्म, भावाला मारलं. मी दुसऱ्या दिवशी रजा घेतली, ऑफिसमध्ये गेले, त्याच्या माहीत नव्हतं, शोधत शोधत गेले हम्म, आणि तिथल्या रिसेप्शनिस्टला विचारलं, म्हटलं इथून हा रस्ता वर जायचा एकच आहे का? हम्म, ती म्हणाली हो. मी म्हटलं कलबागच्या डिपार्टमेंटमध्ये अमुक नावाचा मुलगा आहे, त्याला खाली बोलवा. तर तो खाली आल्यावर त्याला मी ऑफिसच्या बाहेर धरला. म्हटलं कलबागला मारलेला तूच ना? तो घाबरला, हम्म, पळाला. हा, तर मग मी त्या रिसेप्शनिस्टला म्हटलं, मी इथे बसू का ऑफिस सुटेपर्यंत? हम्म, ती म्हणाली बस. म्हटलं मला त्याला पकडायचं आहे. हम्म, 5:30ला ऑफिस सुटल्यावर मी बघतच होती, खुर्ची अशी घेऊन बसली होती. हम्म, त्याला जाऊन बाहेर पकडला आणि त्याला बोलले, म्हटलं ज्या हाताने मारलंस ना, तो हात मी त्याच्या समोरचा पाय तोडीन आणि उरलेल्या हातात देईन कलबागला हात लावला तर. मग भावाला कळलं दुसऱ्या दिवशी मी आलेले ऑफिस. त्या दिवशी भाऊ ऑफिसमध्ये गेला नव्हता, कुठे लग्नाला गेलेला. हम्म, हम्म, तो माझ्यावर भडकला, कशाला गेली तू? म्हटलं तुला त्यांनी मारला का? हम्म, मग मी त्याला सोडणार का? बरोबर. म्हणून म्हटलं मी गेले होते. हम्म, म्हणजे असे सटकू आहे मी. सटकू म्हणण्यापेक्षा माझ्या भावाला केलं. बरोबर. माझा भाऊ तुला तर काय करत नाही ना, बरोबर. मग तू काय केलं? हम्म, हम्म, म्हणून मी त्याला मारायला गेलो. हम्म. लहानपणी कशा होतात तुम्ही? म्हणजे बाबांचे वगैरे फटके खाल्लेत किंवा मार खाल्लाय? पप्पा, हा, आमचे पप्पांनी नुसती झाडू मारायला घेतली ना, हम्म, 4 जण 4 कोपऱ्यात असायचे. आणि मी मोठी असल्यामुळे भावंडांना मारताना मी मध्ये, आणि मग त्यामुळे पप्पा मला मारायचे, ती भावंड पाठी असायची आणि मी पुढे म्हणून मला मारायचे. खूप मार खाल्ला आम्ही भावंडांनी पप्पांचा. हम्म, मग पप्पा काठी बघायचे नाही, धोका म्हणायचे नाही, झाडू नाही, काही नाही, जे हातात मिळेल त्याच्याने मारायचं. खूप मार खाल्लाय. माझा भाऊ होता ना, तो तर बिचारा बेशुद्धच पडायचा पप्पांनी मारलं की. बाप रे. मग पप्पा ब्रँडी काढून अंगाला लावायचे.
तेच. आणि मला असंही आम्हाला कळलं की तुमची सगळी पूर्ण फॅमिली खूप वेल एज्युकेटेड आहे. हो. हा, आणि त्याविषयी मला ऐकायला आवडेल, कारण आई शिक्षिका असल्यामुळे शिक्षिका. ती पूर्ण तिने हे कधी झालेली. आम्हाला बरं नाही म्हणून घरी राहायला दिलंच नाही. हम्म. माझ्या मुलाला पण औषध देऊन शाळेत जायचं, घरी राहायचं नाही. हम्म. आणि अक्षर चांगलं काढणं, त्यामुळे आमच्या घरात अक्षर चांगलं सगळ्यांचंच. माझ्या मुलाला सुद्धा, तो इंग्लिश शाळेत होता, इंग्लिश मीडियम मध्ये. हा. घाणेरडं अक्षर. माझं मराठीचं पण छान आहे आणि माझं इंग्लिशचं पण छान आहे. आमच्या घरात सगळ्यांचं अक्षर छान आहे. हम्म, हम्म, हम्म. त्या आईमुळे. वाईट अक्षर काढलं की वहीची पान फाडायची. चांगलं लिहा, चांगलं लिहा, वाईट अक्षर काढायचं नाही. मास्तर येणं. बाकीच्या आई वडिलांचं तसं नसतं बरोबर. म्हणून. पण तुम्ही आता, आम्ही जसं तुम्हाला पाहतोय, किंवा भूमिका तर सोडून द्या, पण प्रत्यक्ष ह्याच्यात पण तुम्ही सडेतोड असता. तुम्ही जे हो. वाटतं ते तोंडावर बोलता. तोंडावर बोलते. इंडस्ट्रीत यायच्या आधी असे काही शाळेमध्ये म्हणा किंवा असं काहीतरी झालं आणि तिथेही तुम्ही तुमची ती डेअरिंग दाखवली आहे, 2 लावून दिले, असं कधी घडलंय? अ, तशाच तुम्ही होतात, तस दमदार एकदम? मस्तीखोर खूप होते, बडबडी होते, हम्म. त्यामुळे कायम मागे. आणि उंच असल्यामुळे मागेच असायची. हम्म. बुटलुंग लोक पुढे बसतात ना. हम्म, हम्म. 4थी पर्यंत आम्ही सेवा सदन शाळेमध्ये मुली, हा. 4थी नंतर मुलगे मुली होतो, आणि 4थी झाल्यावर मुलांना काढायचे. तेव्हा सेवा सदन शाळा फक्त 7वी पर्यंत होती. कुठे होती ती? गावदेवी ओ, ग्रँड रोडला. ग्रँड रोडला. आणि त्याच्यानंतर मी गेले शारदा सदन गिरगावात, मॅजेस्टिक सिनेमाच्या समोरच्या फुटपाथला, कोना रेस्टॉरंटच्या बाजूला. तिथे आपल्या सुलभा देशपांडेंची बहीण साखरदांडे, प्रेमा साखरदांडे, त्या आमच्या 9वीत बाई होत्या. त्यांच्याबरोबर टॅब्लो केला होता शाळेत असताना. तुम्हाला डान्सची पण आवड होती असं आम्ही ऐकलंय. म्हणजे आता जर तुमच्या भूमिका पाहिल्या तर हे असं होतं यावर विश्वास कदाचित बसणार नाही. उत्तम नाचायचात पण तुम्ही. उत्तम नाही. टॅब्लो म्हणजे काय, बाहेर असं गाण्यासारखं म्हटलं जातं, म्हणजे पद्य गद्य मिश्रित असतं आणि त्याच्यावर हावभाव असतात, त्याला टॅब्लो म्हणतात. तर ते शाळेत असताना बाईंचा भाऊ बापू कामेरकर ते यायचे, आणि बाई आणि कामेरकर भाऊनी दोघांनी मिळून आमचा टॅब्लो बसवलेला. नंतर मी आणि बापू कामेरकरांनी एका सिरियलमध्ये, अधिकारींच्या सिरियलमध्ये काम केलं होतं. अधिकारी ब्रदर्स. त्यावेळेला त्यांचं खूप होतं ना. हो. त्याच्यामध्ये काम केलं होतं. पण एवढं सगळं वेल एज्युकेटेड सगळी फॅमिली असली की असं असतं ना की मग अभिनय वगैरे ही वाटतं नाही, हे तुम्ही शिकलात तर मग तुम्हाला चांगलं एक 9 to 5 जॉब करायचा छानपैकी, आणि हे असं असतं. पण ही कशी काय वळण, इकडे कसं काय वळलं सगळं? मला तशी आवड लहानपणापासून होती. म्हणजे तुला सांगते, लता मंगेशकर, आम्ही जेव्हा इराणी बिल्डिंग मध्ये राहत होतो नाना चौकात, 2 बिल्डिंग सोडल्या की लता मंगेशकरचं घर होतं, शंकरशेठ देवळाच्या बाजूला. अच्छा. त्यांचं सुरेल बाल कला केंद्र. म्हणजे ही सगळी भावंड, त्यांची पमेरियन कुत्री. आम्ही देवळामध्ये खेळत असताना पळत पळत त्यांच्या इकडे जायचं, पळताना लपताना. मग त्यांची कुत्री अंगावर आली का घाबरून परत यायचं. आणि त्यांच्या गणपतीचे प्रोग्राम असे रस्त्यावर असायचे, देवळाच्या बाहेर, आणि त्यांचं घर तिकडे होतं. तर या बाजूला जे उघडं होतं ओपन, तिथे असायचं. तिथे असायचं. समोर ईस्ट अँड वेस्ट विला म्हणून होतं, तिथे असायचं. ईस्ट अँड वेस्ट विला मध्ये मी काम केलं आहे, टॅब्लो मध्ये वगैरे. तिकडे लता मंगेशकरच्या इथे मी जाऊन बसायची प्रोग्राम बघायला. पप्पा शोधत यायचे आणि तिथून मारून घरी न्यायचे. खूप मार खाल्ला. लताबाईंची कधी अशी, म्हणजे तेव्हा त्याही लहान असतील पण त्या पण शाळेतल्या त्यांचे लांब लांब केस असे, त्यावेळेला पाहिलेले आहेत. सगळी भावंड पाहिलेली आहेत. खूप छान छान त्यांच्याकडे सेटिंग करायचं आतमध्ये. तुमचं कसं काय काम कसं सुरू झालं प्रोफेशनल व्यावसायिक ह्याच्यावर? शाळेमध्ये तर बाईनी घेतलं. 4थीत असताना तो लहान मुलांचा नाच असतो तो केला. तर लहान मुलांचा असा
मग आईच्या लग्नातला शालू होता, हा तो सोनेरी तारांचा असतो ना, हा त्यावेळेला त्यावेळेला सोनेरीचं असायचे. हो हो. तो आईने नेसवलेला. मग शाळेमध्ये परत 7वीत असताना टॅब्लो. म्हणजे हम्म. शाळेमधूनच हे सगळं सुरू झालं माझं. हम्म. आणि त्याच्याने एक आवड निर्माण होते तसं झालं. बरोबर. हां. हम्म. मग असं गणपती उत्सवात कर, हम्म. मग म्युन्सिपाल्टीमध्ये कामाला लागली तेव्हा हो, तिथे तो तुमचा प्रवास हो, 65 ला मला वाटतं तुम्ही लागलात. हा. 2-3-65 हम्म. 18 वर्ष पूर्ण झाली आणि तेव्हा मी लागले. हम्म. तेव्हा हे आलं होतं सर्क्युलर, की ज्याला गॅदरिंगमध्ये स्पोर्ट्स क्लबच्या गॅदरिंगमध्ये ज्यांना भाग घ्यायचा हम्म. त्यांनी युनियन ऑफिसकडे जमा. तेव्हा मी बोरीबंदरला BMCत होते. तर हम्म. माझ्या ओळखीचं कोणी नाही. मी लहान स्कर्ट घालणारी पोरगी होती. मी जाऊन उभी राहिली, कोणीच ओळखीचं नाही माझ्या. तर मग सगळे आत बसले वगैरे. मग सारदळ म्हणून होते, नारायण सारदळ. त्यांनी प्रत्येकाला विचारलं, तू काय केलं, तू काय केलं. माझ्याकडे काय केलं सांगायला काहीच नव्हतं. हम्म. मग तुझं ऐकलं, हिचं ऐकलं, त्याचं ऐकलं. त्यातले 2 नाटकं उचलून मी खोटं बोलले. खोटं बोलले ते खोटं बोलले. पण नेहमीसारखंच झालं, की त्यांच्या ओळखीचे होते त्यांनाच बोलवलं आणि आम्हाला बोलवलं नाही, कारण नाही. आम्ही नवीन होतो. हम्म. मग काहीतरी एक प्रॉब्लेम झाला, हम्म. की जिला घेतलं होतं तिचा काहीतरी प्रकृतीचा काहीतरी झालं प्रॉब्लेम. हा हा. म्हणून मला बोलवलं. तर मग वाटलं नको जाऊया, आपल्याला घेतलं नाही. हम्म. पण दुसरं मन मला म्हणालं, तुला आहे ना, हा. खुजली आहे ना नाटकाची, जा तू. म्हणून मी गेले. हम्म. तर ते माझं काम आवडलं. आयुष्यात पहिल्यांदी 3 अंकात काम केलेलं. वा. वराडी माणसं, ओके. स्पोर्ट्स क्लबचं गॅदरिंग. मग तिथे दिघेबाई म्हणून पण होती, हम्म. ती माझ्याबरोबर होती. मग सारदळ मिल कॉम्पिटिशन करायचे. मग मला हम्म. आणि दिघेबाईंना दोघींना बोलवायचे. हम्म. असं करून मी कामं करायला लागली. हम्म. मग त्याच्यानंतर माझं गुरु नाटक आलं 73 मध्ये. हम्म. ते जयवंत परब म्हणून होता मुलगा. हम्म. त्यांनी मला सांगितलं, की असं असं आहे, INT करते नाटक, हम्म. तर तू जा तिकडे. मी तुझं नाव सांगितलंय, पण हम्म. मी नाव सांगितलं म्हणून तुला काम नाही मिळणार, तू वाचून हा दाखवायचं. बरोबर. हा. मग मी गेले, कोणीच ओळखीचं नाही. मग पवार आले. त्यांनी, पवारच रायटर होते, डायरेक्टर हम्म. होते. ते मला म्हणाले, की तू मला वाचून दाखव हे कॅरेक्टर. हम्म. मी ते वाचल्यावर ते हसले. हम्म. मग ते मला म्हणाले, शकुलीचं वाच. मग मी म्हटलं, ही भाषा काय आहे ती मला सांगा. बानकोटी लोकांची भाषा, हा. चिपळूणची. ल आणि ळ हां. मध्ये त्यांचा फरक असतो. तर मी म्हटलं, मला एकदा वाचून दाखवा कसं हे करतात ते. त्यांनी हम्म. मला दाखवलं वाचून. मग म्हटलं, थांबा आता मी एकदा वाचते. आणि त्यानं म्हणून दाखवलं. तर हम्म. त्यांना ते आवडलं. म्हणाले, तू हेच काम करायचं. आणि मी ते काम केलं हम्म. शकुलीचं गुरु नाटकात. हम्म. तेव्हा मला फर्स्ट राऊंडचं मिळालं, हम्म. फायनलचं मिळालं, आळतेकरचं मिळालं, खोलटकरचं मिळालं. वा, वा. आणि मराठी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ओ. त्यांच्या 125 नाटकातून हम्म. एक गद्य कलावंत म्हणून आणि दुसरं कुठलं तरी अशी एका पारितोषिक. वर्षी मला 5 की 6 एकाच नाटकाची बक्षिसं मिळाली. मग सारदळांनी माझी ओळख तोंडवळकरांकडे करून दिली, कलावैभवचे तोंडवळकर. हा. मग त्यांच्याकडे मी मला उत्तर हवंय, काचेचा चंद्र, महासागर, सावित्री, पुरुष, ही नाटकं त्यांच्याकडे. महासागर आणि पुरुष सारखी नाटकं तर म्हणजे अजून विजा आमच्या पिढीतही आम्ही ती आता पुन्हा तर ते आले रंगमंचावर, पण त्याआधी नुसतं ऐकून आम्हाला ती नाटकं माहिती होती. पण तुम्ही जेव्हा पुरुष केलात तेव्हा पुरुष मध्ये कोण होतं? नाना पाटेकर आणि कोण? आमचीच टीम, पहिली तीच टीम. टीम होती ना? तीच टीम होती नाना पाटेकर. मला ते ऐकायला आवडेल, पुरुषचे तुमचे दिवस त्यावेळेचे. खूप छान झालेलं नाटक. हम्म. आणि म्हणजे सिनेमाची जशी ब्लॅक होतात ना, हम्म. तशी नाटकाची ब्लॅक तेव्हा झाली आहेत. हो. कारण बॅन येणार हे खूप झालं होतं. हम्म. म्हणून धाडाधाडा शो लावले होते. आणि आपल्याकडे काय नुसतं एक घालायची गोष्ट, बस.
लोक पळतात त्याच्या मागे. तेव्हा म्हणे नानांची पण एक क्रेज त्या नाटकामुळे झाली तेव्हा होती नाना आणि- नाटक हिंदी सिनेमात आला होता ना, हा हा त्यामुळे ते एक असतं. तुमचं आणि हे कसं होतं कलाकारांसोबत सगळं बॉन्डिंग आणि तालमीच्या वेळेला कसं हे फक्त असायचं 6 का? जण होतो आम्ही पुरुष मध्ये. हम्म, छान होतं. हम्म, 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 मजा करत जायचो. मजा करत म्हणजे हे सगळे लोक पत्ते खेळायला, आम्हाला त्या पत्त्यातलं काय कळत नाही, कारण पप्पांनी कधी खेळायला दिलंच नाही. तेव्हा एवढे छोटे छोटे पत्ते मिळायचे माहितीये आमच्या लहानपणी. हा, ते आम्ही भावंड खेळायचो तरी पप्पा फेकून द्यायचे, हम्म, हम्म, खेळायला नाही दिलं. त्यांना मेहंदी लावलेली आवडायची नाही, नेल पेंट लावतात नखाना ते आवडायचं नाही. हम्म, 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 आमच्या घरात ते तसलं काय नाही. हम्म, 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 ते लहान असताना दरबार गंध होतं माहितीये, हम्म. दरबार गंध बाटलीतलं. बाटल्यातलं हा 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 ते तर गंध लावायचे ते त्याच्यात गंध मिळायचे ते नाही, गंधाची बाटलीच असायची. असायची हा हा त्याच्यानंतर शिंगार कुंकुमच्या ट्यूब्स आल्या होत्या. हम्म, हम्म, तर आमच्या तिकडे नाना चौकात खूप पारसी लोक हम्म, हम्म, ते लाल्या लावायचे. आणि आपण लहान मुलांना कसं बघितलं की पाहिजे असतं सगळं. मी एकदा स्टूल घेऊन ते चढली त्याच्यावर, आईची कुंकवाची बाटली काढली, हम्म, आरशात उभी राहिली आणि कुंकू लावून घेतलं होतं ओठांना. हम्म. इतकं मारलंय आई, खूप मारलंय. आमच्याकडे ना साधेपण खूपच आहे. म्हणून तुला सांगते ना, मी नाटक करते, सिनेमा करते, मला अजून मेकअपचं काय कळत माहिती नाही. नाही. पण पुरुष नाटक आई बाबा कोणी पाहिलं होतं सगळ्यांनी बघितले. मग त्यावेळेला त्यांचे रिॲक्शन्स काय होते नाही, ते नाही, नाटक मी कारण ते तेच- असं भडक नाटक थोडस आपल्या सर्वसामान्य कुटुंबासाठी भडक नाही, रिअल 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 होतं आणि रिअल होतं तो ते. पोचणारं होतं किंवा टोचणारं होतं किंवा ती सत्य परिस्थिती बघितल्यावर आपल्याकडे ते थोडस हे नाही, असतं पण जे पटकन आहे इमोशनल अस्तित्वात अजूनही तेच तेच आहे आहे. हो अजूनही तेच आहे. त्यांचे साध्या रिॲक्शन काय होतं गरिबानं नाही, नाटकावर ते काय बोलले नाही, पण त्यांना नाटक खूप आवडलं होतं. हम्म, असे चर्चा वगैरे करत नव्हते ते. हम्म, 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 फक्त मला विचारायचे कोण आलेलं, काय बोललं, हे सगळं पाहिजे असायचं त्यांना. हम्म, हम्म, कोण तुला काय बोललं, काय सांगितलं, काय, मग कोण आलं होतं, तुला भेटलं का. हम्म, पहिल्यांदा त्यांना जरा हे वाटायचं की नाटकात काम करते, रात्री अपरात्री येते. हम्म. आई वडील म्हणून ते बरोबर होते. म्हणजे पुरुष नाटक करतानाचे काही असे किस्से आहेत जे तुम्हाला आता आठवत आहेत आणि सांगावसे वाटतायत की बाबा पूर्वी काय व्हायचं, गोवा कोकण वगैरे दौरे करताना न तिथे जावळ्यांची सगळी थिएटर्स असायची. हम्म, हम्म, आणि आम्ही कपडे बदलायला जायचो, तिथे पण झावळ्या. हम्म. हं, रूम्स नाहीत आम त्या किती काळात वर्ष झाली त्याला. तेव्हा ना अशी आम्हाला माहिती नव्हतं, त्या जावळ्यांना ना अशी बोटं घालून ही पोरं बघायची आणि आम्हाला माहिती नव्हतं हे असं करतात. जेव्हा लक्षात आलं तेव्हा किंचाळणं किती, म्हणजे अनपेक्षित दिसल्यावर किंचाळतोच ना बरोबर माणूस, ते हो आम्ही हो किंचाळायचो. बापरे म्हणजे तेव्हा असं थिएटर्स, त्याला रूम्स असं काही असं नव्हतं. हम्म, हम्म, तेव्हा ते नाटक चालू आहे, बाहेर गोटीचे सोडा माहितीये ना, हम्म. पुचुंग पुंग असा आवाज, ते गोटी आत जायची हो आणि तो हो आवाज यायचा. यायचा हा तसं सगळं होतं. हम्म, हम्म, काय वेगळंच होतं ते. हम्म, आता ते नाहीये, तशी गावातनं थिएटर्स वगैरे झाली आहेत, त्यामुळे हम्म. ती मजा नाहीये. बरोबर पण मजेबरोबर सजा पण होती. हम्म, लोक त्रास द्यायची खूप. हम्म, हम्म, हम्म. असं म्हणजे थिएटर नाही, त्याला रूम नाही, त्यामुळे असं हे नाही व्हायचं, भीती वाटायची. साखर कारखान्यातनं शो व्हायचे आमचे, हो खूप त्यावेळेला केले, आता नाही आहेत. साखर कारखान्यात आता शो नाहीच नाही आहे. होत. बरं होत नाही बरोबर पूर्वी गणपतीच्या वेळेला जे काय व्हायचे, हम्म. ते हाऊस या फुल. पोरांना आता माहितीच नाही साखर कारखान्यात काय असतं ते. खूप खूप केलेत शो त्याचे. हम्म, हम्म, हम्म. एवढे दौरे तुम्ही करायचात पूर्ण हो, फक्त मी सांगायची घरी 5 दिवस गणपती आहे तर मी येणार नाही. हम्म, हम्म, गणपती झाले 5 दिवसाचे की मग मी येईल. हम्म. घरचा गणपती सोडून जाईल कोण. बरोबर
पाहिजे तर काढा, माझं काय म्हणणंही नाहीये त्याच्यासाठी, पण घरचा देव सोडून मी नाही जाणार. महासागर सारखं नाटक तुम्ही केलं आणि विक्रम गोखले हम्म. म्हणा, नीना कुलकर्णी म्हणा, खूप मोठी मोठी लोक त्या नाटकात होती. त्या नाटकाच्या काही आठवणी किंवा विक्रम काका आता आज आपल्यात नाहीये, तर त्यांच्याविषयी एक नट म्हणून ते कसे होते, एक व्यक्ती म्हणून कसे, तुमचा विक्रम कसा मॉनिटर इतिहास होता, मॉनिटर, वर्गातला मॉनिटर असतो ना. बाई सांगून जातात जरा लक्ष ठेव, म्हणजे स्वतः मस्ती करतोय पण यालाच मॉनिटर करायचं, हम्म. तसं ते होतं. आम्ही त्याला मॉनिटरच म्हणायचो. चांगला होता, पण तसं मजेदार होतं. आता आपल्या घरात सुद्धा आपणच आपली माणसं असतो, पण थोडी इकडे तिकडे काहीतरी होतच ना. बरोबर. म्हणजे ते फॅमिली सारखंच होतं, आणि मग फॅमिलीत प्रेम पण आहे, भांडणं पण आहे, ते सगळं होतं. म्हणजे असं एकमेकावर जळकुटेपणा असा मला तरी कधीच वाटला नाही. हम्म. हा, फक्त काहीतरी चुकीचं कोण बोललं की राग खूप यायचा. काही काही जण उगीच आपण लय मोठे शहाणे म्हणून दाखवायला बोलतात ना, तेव्हा खूप राग यायचा. पण म्हणून असं मनातून कुचकेपणा वगैरे नाही. ते आपल्या घरातल्या सारखं, म्हणजे फॅमिली, आम्ही नेहमी जे म्हणतो की आम्ही फॅमिली सारखे आहोत, बरोबर. ते त्याच्यासाठीच. आपल्या घरात सुद्धा आई वडिलांच्या बरोबर आपलं भांडण होतं, भावंडांच्या बरोबर होतं, म्हणून राग नसतो बरोबर. त्यांच्याबद्दल. बरोबर. तेवढ्या वेळेपुरतं असतं. नीना कुलकर्णी यांच्यासोबतही तुमचं नातं नाही, चांगलं आहे. चांगलंच आहे, अजूनही चांगलं आहे. कुठे भेटली तरी काय ग उशे असं म्हणते ती. म्हणजे हे ना, आम्ही रोज फोन नाही करत, एकमेकींच्या घरी नाही जात, बरोबर. पण चांगलं भेटलं की भेटलं विचारणं. काय. मला एक किस्सा तुम्ही सांगितलेला आठवतोय, तो म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू यांचा एका नाटकातलं काहीतरी उच्चारण भाषेवरनं ते तुम्हाला म्हटले काचेचा होते. चंद्र. मी कारवारी आहे ना, सारस्वत, तर मी चादर म्हणायची, चादर. तर मला डॉक्टर म्हणाले, एक कारवारणी इकडे ये, कारण दीपा पण आमच्या जातवाली ना, बसरूर, इकडे ये, कारवारणी इकडे. चादर नसतं, चादर. पण त्यांनी एकदा सांगितलं, पण प्रणाली त्याच्यानंतर माझ्या तोंडून आजपर्यंत चादर निघालं नाही, चादरच म्हणते मी. आणि कोण चुकीचं बोललं तर मी लगेच सांगते, चादर नाही, चादर. पण हे पूर्वी कसं होतं ना, एखाद्या मोठ्या नटाने किंवा नटीने आपल्याला सांगितलं, आपल्यापेक्षा सिनियर आहेत किंवा ते आपल्याला सांगितलं, तर आपण ते ऍक्सेप्ट ऐकतो. होतो, आपण ऐकायचो. आता तसं आहे? आता येणारे सगळे अमिताभ बच्चनचे बाप बनूनच येतात. बोलता नाही आलं तरी चालेल, वाक्याचं व्हेरिएशन माहीत नाही, पण मी अमिताभची बाप, त्यामुळे सांगायच्या भानगडीत. आणि तुला सांगू का, आताचं जे मराठी ऐकते ना, अरे 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 अरे. आता माझा मुलगा पण इंग्लिश मीडियमचा आहे, पण तो छान मराठी बोलतो, घाणेरडं नाही बोलत. आता एका चॅनलवर चाललंय, पोरी आहेत त्याच्यात, शिशी शिशी शी, नावं बघशील तर मराठी आहेत नावं, किती घाण मराठी बोलतात, थोबाड फोडावंसं वाटतं. का त्यांचे आई वडील नाही. मध्ये आम्ही एक पिक्चर करत होतो, आम्ही गेलो होतो कुठे, बँकॉक पटायाला. ती मुलगी होती पुण्याची, आणि पनीर म्हणत होती, आपण म्हणतो पनीर, ती म्हणत होती पनीर. तर म्हटलं, इकडे ग, तू कुठे राहते? म्हणाली, पुण्यात. म्हटलं, पुण्यात राहून तू पनीर म्हणतेस? मला म्हणते, मी इंग्लिश मीडियमची आहे. म्हटलं, माझा मुलगाही इंग्लिश मीडियमचा आहे, पण तो पनीर म्हणतो. म्हटलं, तुमच्या घरात आई वडील असं बोलत असणार म्हणून तू असं बोलते. कारण माझं आता बघ, पुण्यातला एक मुलगा आहे, विजय मिश्रा, म्हणजे तो उत्तर भारतीय आहे. बरोबर. पण तू त्याला म्हणशील तो उत्तर भारतीय, इतकं सुंदर मराठी बोलतो. मी दिलीपला पण त्याच्याबद्दल बोलले होते की इतकं छान मराठी बोलतो, का तर तो पुण्यात राहतो. शेवटी तुम्ही भाषेवर आपल्याला जर ह्याच्यामध्ये काम करायचं आहे, बरोबर, तर उच्चारण चांगलं चांगले पाहिजे. बरोबर.
इतकं घाणेरडं. हल्ली चॅनलवर पण काय काय बोलतात ग, ऐकवत नाही. थोबाड फोडावंसं वाटतं ते मराठी ऐकून. मी आता एका सिरियल मध्ये होती, तिथे एक मुलगा आणि बानी, बाकी सगळे आम्ही चांगलं बोलत होतो आणि तो आणि बानी. त्याला मी बसवून शिकवत होते. बाण, नळ असं करून शिकवत होते. शेवटी सुकन्या म्हणाली, तू बाण म्हणशील पण तो बाण नाही म्हणणार. कशाला वेस्ट करते तुझी एनर्जी. तर त्याची आई मला म्हणते, जरा त्याला शिकवा हो. म्हटलं का तुम्हाला वेळ नाहीये? तुम्ही घाणेरडं मराठी बोलताय म्हणून तुमचा मुलगा म्हटलं घाणेरडं मराठी बोलतो. शाळातनं पण लक्ष देत नाहीत, आई वडील लक्ष देत नाहीत. तसं बघायला गेलं तर आम्ही कारवारी लोक, आमचे आई पप्पा कारवारी भाषा बोलतात, कोकणी. पण आम्ही छान मराठी बोलतो का? तर आम्ही शाळेत चांगलं बोललो. आमच्या बाई मराठी छान बोलायच्या. आमची आई शिकवणारी, त्यामुळे ती मराठी छान बोलायची. पप्पांचे थोडे उच्चार कारवारी, पावडर म्हणायचे. आपण पावडर म्हणतो, तर आमचे पप्पा पावडर. आम्ही पप्पांना म्हणायचं पावडर काय पावडर. हे ते गावचं असल्यामुळे ना, त्या गावाला कन्नड बोलतात ना, म्हणून भाषेकडे कोणाचं लक्षच नाहीये. बरोबर. आता एवढं आहे, पुढे जाऊन काय होतं माहिती नाही ग बाई. भाषेची वाट लागणार आहे. तुम्ही मराठी टेलिव्हिजनही केलेलं आहे, हिंदी टेलिव्हिजन केलंय, मराठी सिनेमा केलाय, हिंदी सिनेमा केलाय. मला वाटतं इतकंच काय, तुम्ही साऊथ मध्येही सिनेमा नुकताच केलेला आहे, जो विजय सेतुपती सोबत तुम्ही. पण तो साऊथचा नाहीये, तो आपल्या किशोर बेळेकरनी केलेला आहे. हा, मराठी हे आहे, पण त्याला लँग्वेज नाहीये. तो मुकपट आहे असं म्हणता येईल. आपण विजय सेतुपतीवरचा तुमचा अनुभव ऐकूयाच, पण मला इथे विचारायचंय, खूप गोड मुलगा. तुम्ही आजकाल जर आम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही मराठीपेक्षा हिंदीत खूप रमताय. काय म्हणजे कुठे गणित जास्त चुकतंय किंवा काय? रमते मी सगळीकडेच, पण मराठीतलं काय काय ठिकाणचं काय बघते ना, मग नको वाटतं. जाऊ दे, आपण आपलं काम करू, संपलं म्हटलं की घरी जाऊ. पण हिंदीमध्ये प्रेम करतात ग, आणि तुमचं कौतुक पण करतात. आपल्या मराठीत कौतुक नाही, जळकुटेपणा खूप आहे. म्हणजे मध्ये मला एका प्रोड्युसर बाईंचा फोन आला होता. मला म्हणाल्या, उषा तू खूप छान करतेस, पण मी एक बघितलं तिकडे हिंदीत तुला खूपच प्रेम करतात, मग आपल्या मराठीत का नाही? म्हटलं बाई, मराठीमध्ये जळते सगळ्यांची, की आम्ही हिच्याबद्दल एवढं वाईट बोलतो, हिला कामं कशी मिळतात. बरं, मी कोणाचे नंबर, माझ्याकडे तू फोन शोध, कोणाचे नंबर नाहीयेत. कारण मला काय नाटकवाल्यांशी देणं घेणंच नाहीये. बरोबर. मला तुला फोन करून मला काम दे म्हणायचं नाहीये. आता सुद्धा तू फोन केला म्हणून मी आले. नाही तर प्रणालीचा नंबर माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे इने लोक असतील, एक दोन, बाकी कोणाचेच नंबर नाहीयेत. तू उद्या विचारला अमक्याचा नंबर आहे, नाही, घे शोध. मी ठेवतच नाही. म्हणून हिंदीवाल्यांचे आहेत ते पण नाहीये, कारण मला कोणाला फोनच करायचं नाही, कोणाकडे कामं मागायची नाहीयेत. आजपर्यंत जी उषा आहे ती उषाच्या कामानी आहे. बरोबर. तिला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कराव्या लागल्या नाहीत. बरोबर. मस्का लावावा लागला नाही, किंवा सलाम ठोकावा लागला नाही. जर कोण समजत असेल आम्ही हिला काम देतो, तर नाही, सॉरी. आता सुद्धा कोणाची कामं आली आणि माझे पैसे नसतील मिळणार ना, तर मी सांगते दुसरीला बघा. काल एकाचा फोन आला, मी म्हटलं त्या माणसाला विचारा मी चालेल का. पाहिजे कशाला, आपल्याला कामं मिळतात. मी बरं काम करते, टाकाऊ नाही करत. म्हणून आज वयाची 79 वर्ष आहे तरी मी कामच करते, आणि मला आवडतं काम करायला. माझं तर नेहमी सांगणं तेच आहे, मी काम करताना मला मरण आलं पाहिजे. बेस्ट.
तुम्ही आत्ताच आपण मराठी विषयी पण बोलतो पण मराठीमध्ये तुम्ही अशोक सराफ सचिन पिळगावकरांपासून बऱ्याच लोकांसोबत मी काम सचिन केलेलं बरोबर आहे. नाही केलंय, घनचक्कर मध्ये थेट हे नव्हतं तुमचं. अशोक हा बरोबर केलं. हा हा. मग वेगवेगळ्या कलाकारांसोबत तुम्ही काम केलेलं आहे. मला वाटतं माहेरची साडी तर आपण माइलस्टोन म्हणतो, म्हणजे रमेश भाटकर, अलका कुबल, नंतर विक्रम काका त्याच्यातही होते. आणि त्यातलं ना तुमचं एक खाष्ट सासू, ते एक जे समीकरण झालेलं ते सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. म्हणजे अर्थात ती तुमची पोचपावती असते, भले शिव्या दिल्या लोकांनी, म्हणजे ती तुमच्या भूमिकेची पोचपावती असते. बरोबर. तर मला एक एक कलाकाराविषयी तुमच्या काही आठवणी असतील किंवा तुम्हाला आवर्जून बोलायचंय या कलाकारांविषयी मराठीतल्या. अलका अलका आणि माझं चालू असतं, हम्म, म्हणजे व्हॉट्सअपवर चालू असतं, किंवा ती कधीतरी फोन करून विचारेल, हम्म, किंवा आता मास्टर शेफ होतं तेव्हाही तिने मला फोन केलेला. हम्म, विक्रम बोलायचा, भेटला की बोलायचा. बाकी कोण आहे? रमेश भाटकरांबरोबर कसं होतं? आता ते आपल्यात नाहीयेत, पण हा, आता कसं रमेश होतं? तसा मस्ती करणाराच होता तो. हम्म, हम्म, हम्म. माझ्या मुलाचंच काम केलेलं हो त्यांनी. हो हो हो. बोलायला चांगला होता. माहेरच्या साडीच्या काही आठवणी आठवतात का तुम्हाला? काही किस्से तुम्हाला इथे सांगावेसे वाटतात शूटिंगचे, किंवा ते करताना कशी धमाल यायची किंवा काय? एकदा काहीतरी झालं आणि विक्रमचं सगळे कौतुक करायला लागले, तर म्हटलं विक्रम आज तुझी पार्टी झाली पाहिजे. हम्म. विक्रम तसा जरा द्यायला हे होता. कंजूस. तर म्हटलं आज तुझी पार्टी झाली पाहिजे. हो बोलला, दिली त्यांनी पार्टी सगळ्यांना. पाणी ब्रेक कर, ब्रेक कर. म्हणजे बोलले मीच, पण दिली त्यांनी. मजा यायची पण तेव्हा सिनेमे करताना, लक्षाबरोबर, नशिबवान करताना. लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यातनं खूप लवकर गेला. गेले, एक्झिट घेतली, पण माणूस म्हणून ते कसे होते मस्त त्यांच्यासोबत? होता. म्हणजे एवढं सगळं मिळालं असताना सुद्धा मोठेपणा नव्हता, किंवा समोरच्याला कमी लेखणं हे नव्हतं त्याच्याकडे. म्हणजे त्याचं नाटक चालू आहे म्हणून मी जर बाहेर उभी राहिली विंगेत, तर तो बोलताना काहीतरी नाव घेऊन बोलणारच. लाईव्ह नाटकामध्ये? अरे वा. मस्त मस्त माणूस होता. आणखीन काही असे कलाकार जे तुम्हाला, डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत कधी काम करण्याचा अनुभव? काशीनाथ घाणेकर बरोबर काम नाही केलं, पण माझ्या बरोबर वर्गात सुलोचनाबाईंची मुलगी होती कांचन. कांचन. हा. मी आणि ती रुईयाला एका वर्गात होतो. हम्म, मग त्यांनी लग्न केलं होतं ना. हम्म, एकदा ते एकटेच आले होते रवींद्रला नाटक बघायला. हा. महासागर नाही, पर्याय नाटक बघायला. हम्म, तर मी केस सोडवत, आंबाडा सोडवत अशी बसले होते. ते पाठी उभे होते. मला असं बघितलं आणि येऊन पाया पडले. मी उभी राहिली, कारण काम माझं ते येत असतं, छळायचंच होतं ना काम. तर मी म्हटलं एकटेच आलात? कांचनने आली? म्हणाले नाही आली. पण खूप गोड माणूस होता, म्हणजे आले का कौतुक करूनच जाणार तुझं. आणि कांचन कशी वर्गातली असल्यामुळे आम्ही दोघी लंबून बरोबर. पाठीमागे बसायचो गप्पा मारायला. वर्ग मोठे मोठे रुईयाचे, आम्ही दोघी पाठी. मला हिंदीतले काही गोष्टी नटांविषयी किंवा कलाकारांविषयी तुमच्याकडनं, कारण त्यांच्याशी तुमचं बॉन्डिंग मराठीपेक्षा जास्त आहे. जॅकी चांगला आहे. जॅकी श्रॉफ. हा, डार्लिंग आहे म्हणणार मला तो. अक्षय कुमार. अक्षय अक्षय बरोबर काम केलं. मग अक्षय बरोबर रुस्तम मध्ये होती. हो. पण मी काम केलं म्हणून जाऊन मिठ्या नाही मारत. मी उभी राहते. तुम्ही हसलात तर पुढे जाते. सवय नाही ती. आता सुद्धा रुस्तम करताना जेल मधला सीन होता. मी त्या वया आणून त्याला पोचवते ना, त्यावेळेला तो आतमध्ये असतो. तर मी अशी बाजूलाच उभी होती. मग टीनू देसाईला सांगितलं अक्षयनी, मैंने इनके साथ काम किया. म्हटलं नाही नाही, मैंने इनके साथ काम किया. खूप छान आहे. नंतर आमचा शॉट झाल्यावर मला मोबाईलवरनं तो आपल्या घरचे पोरांचे फोटो बिटो दाखवत बसला होता. खूप असं म्हणजे आपल्यातला वाटतो. अक्षय आपल्यातला वाटतो. एकदा आम्ही वरती पवित्र रिश्ताचं शूटिंग होतं, खाली त्याचं रावडी राठोडचं शूटिंग होतं. तर मला कळलं अक्षय आहे.
म्हणून मी आमच्या सिरियलमध्ये एक छोटा मुलगा होता हम्म. आणि छोटी मुलं आली का ती माझ्या रूम मध्ये असायची. बरोबर. त्यांच्यावर मला मला पोरांच्यावर मस्ती आवड. करायला खूप आवडते. हम्म. तर त्या छोट्याला घेऊन मी खाली गेले. हम्म. मी लांबच उभी राहिली. तो तिकडे होता, मी इकडे होती. तर मुलगा माझ्या हातात होता. हम्म. असं मला केलं अक्षयनी. हम्म. तर मग मी पुढे गेले. क्या कर रही इधर? म्हटलं आप इधर कर रहे हो, मैं ऊपर कर रही हूँ, मेरा ऊपर शूटिंग चल रहा है. मग त्यांचा मेकअप दादा साटम ते गप्पा मारायला लागले. हम्म. मग मी त्याला म्हटलं तुझ्या दाताचं काहीतरी झालंय, वेगळं दिस. गिर गया म्हणाले. पडलो तेव्हा लक्षात आलं माझ्या हसताना हम्म. चेहरा वेगळा दिसतो. हम्म. खूप चांगली आहेत ग. काय काय माणसं खरंच चांगली आहेत, हम्म. ज्यांना मोठेपणा शिवलेला नाही. बरोबर. मोठेपणा आहे पण मोठेपणा दाखवत नाहीये. हम्म. नाहीतर आमच्या मराठीत एवढी एंट्री नाही घेतली तरी अमिताभ बच्चनचे बाप असतात सगळे. त्यामुळे बोलायला जायचंच नाही. अक्षय जॅकी झाला. आणखीन बॉलिवूड मध्ये कोण आहे जे तुम्हाला आवर्जून त्यांच्यावर? मला वाटतं भारती सिंग सोबत भारती सिंग तुमचं खूप छान नातं आहे तिच्यासोबत आणि ती एकदम अशी. परवा तिच्या पॉडकास्टला जाऊन आली. हम्म. परत मला 5 साड्या दिल्या. हम्म. मला म्हणते ताई आपने मुझे बोला था यही ऑफिस तू लेगी, हाँ. तो मैंने ले लिया. अभी जाते समय बोलो ये रास्ते पे जितने ऑफिसेस है वो तू सारी वो सारे तुम्हारे. तो मी म्हटलं मी 32 दात आहे. खूप गोड आहे ते नवरा बायको. त्यांनी पहिलं जेव्हा प्रोडक्शन हाऊस काढलं ना, मला लक्ष्मी फोन केला. मला म्हणाला ताई आप काम करोगी? म्हटलं आप बुलाओगे तो मैं करूंगी. मला म्हणे हमने प्रोडक्शन हाऊस खोलाय. तुला माहितीये ती म्हातारी गरोदर असते, त्यावेळेला खूप व्हायरल झालं होतं. तुम्हाला आठवतं की नाही माहिती नाही. ती गरोदर असते, त्या लेमन सलोन आहे तिकडे आम्ही केलं होतं शूटिंग. सगळे वर बसतात आणि कानात सांगतात आता असं कर, आता असं कर. ते झाल्यावर उतरून सगळ्यांनी इतक्या मिठ्या मारल्या होत्या. मला मस्त झालेलं, पण ते खरंच मस्त झालेलं. बरं, विजय सेतुपती बद्दल आपण बोलणार होतो, तर त्याच्याविषयी ऐकायला आवडेल. कारण साऊथ स्टार आहे तो आणि खूप जणांकडनं ऐकलंय की तो खूप डाऊन टू अर्थ आहे. अरे किती माणसांनी गरीब असावं ग, किती गरीब. आम्ही ज्या घरात काम करत होतो ना, जे आमचं घर दाखवलंय ते शिवडीला अशी 1 मजल्याची बिल्डिंग आहे. घरं म्हणजे 10 बाय 10ची असतील. अशी म्हणजे त्याला खूप हे केलेलं नाही, काय नाही, काळपट असं घर. असं जुनं कोण राहत होतं की नाही माहिती नाही, पण तिथे मी पडलेली असते, मला दम असतो. आणि हा माझा मुलगा चोर असतो विजय, पण इतका गोड आहे. तो म्हणाला नाही मला खुर्ची द्या, तो खालीच बसायचा आमच्या बरोबर मांडी घालून. एवढा साधा आहे तो. हो, हे शिकायला पाहिजे आपल्या मराठी लोकांनी. घमंड दाखवतात ना एवढा एवढा, तो शिकला पाहिजे खरंच. जॅकी पण तसा काय आहे, खालच्या ह्याच्यातून आल्यामुळे ना त्यानं त्याची जाणीव आहे. बरोबर. ही जाणीव असणं महत्वाचं आहे. बरोबर. ते गरिबीचे दिवस गेले म्हणून जॅकी काय हा ग विजय सेतुपती. कॉमेडीचा कोण? जॉनी लिव्हर. जॉनी लिव्हर फॅमिली फ्रेंड आहे. ते सुद्धा मला म्हणाले घर पे बुलाती नहीं. म्हटलं नहीं, मैं गंदे इसमें रहती हूँ तो मुझे शर्म आती है. अरे आप तो बिल्डिंग में रहती है. म्हटलं क्या फटीचर बिल्डिंग है, 3 नीचे घर ऊपर 3 नीचे, एकदम जर्जर झालेली बिल्डिंग. अशा ह्याच्यात राहत होते. मैं तो झोपड़े में रहता था, यहाँ से कूदी मार के गटर बीच में कूदी मार के घर में जाओ. म्हणजे असं ते बोल. जॉनी भाई बोलला. तर मला म्हणाला मुझे ऐसा कुछ नहीं है, ये छोटा है, ये बडा है. ही अशी माणसं आहेत. आणि आपल्याकडे गर्वानी मरणारी माणसं एक आहेत. म्हणजे स्वतःला एक पिक्चर केला की स्वतःला लगेच हे समजतात मोठे हॉलिवूडचेच असे आहेत.
तर तुमचा मला वास्तव मधला म्हणजे इतके सगळे स्टार होते पण त्यात तुम्ही लक्षात राहताय का तर दीड फुटाची आई आणि त्यात तुमचं जे इमोशन्स किंवा तुम्ही त्यात जी जान ओतलेली आहे पूर्ण त्या कॅरेक्टर मध्ये ते आजही म्हणजे मला वाटतं ही मुलं पण आजची छोटी मुलं पण तो पिक्चर बघतात तेव्हा ते कॅरेक्टर त्यांच्या लक्षात राहतं. मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की वास्तवचे दिवस किंवा मांजरेकरांचा सिनेमा आणि डिरेक्शन हे एकंदरीत वातावरण कसं होतं संजय दत्त सेटवर आणि काय सांगा. सगळी मराठी होती त्यामुळे आपलं वाटत होत. ते मराठी असले का असं वाटतं ना आपले म्हणून, ते वाटत होतं तिथे. बरं मला आणखीन एक तुम्हाला इथे विचारायला खास करून आवडले की जे नाव आजही लोकांच्या ओठांवर कायम आहे तो आपल्यात नसला तरी म्हणजे सुशांत सिंग राजपूत ज्याला पवित्र रिश्तामुळे खरं तर तुम्ही आणखीन लोकांपर्यंत जास्त पोहोचलात. त्यामुळे सुशांत सिंग राजपूत बरोबर तुमची एक तर मला भेट कशी झाली आणि तो तो तुम्हाला आईच मानायचा आई आणि म्हणायचे मला सगळे, बालाजीत आई म्हणायचे. तर सुशांत सोबतचं तुमचं नातं पहिल्यांदा तुम्ही त्याला पाहिलंय आणि त्या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटलं होतं आणि हळूहळू ते नातं कसं डेव्हलप होत गेलं. सुशांत जेव्हा पहिली ओळख झाली ना तेव्हा मी बघितलं असा छान पोरगा आहे तो, बोलायला वगैरे खूप छान होता. नंतर थोडा तो हे झाला, साथी वेगळ्या मिळाल्यामुळे तो थोडा वेगळा झाला. पण वेगळा म्हणजे तसा वेगळा नाही, नेहमीच्या वागण्यातला वेगळा झाला. पण तो पोरगा होता गोड, खरंच गोड होता पोरगा. त्याची वाट लावली आहे सगळ्या लोकांनी. मी जे नेहमी सांगते का त्यांनी हँग करून घेतलेलं नाही आहे, त्याला मारलंय. परवा मी फेसबुकवर बघत होती तेव्हा एकटा सांगतोय, म्हणजे असं चित्र पण आहे, एक मुलगी आली आहे, एक सावंत नावाचा गेला, वरून बॅग घेऊन आला आणि त्या मुलीच्या हातात दिली. त्याच्यात सगळं होतं, त्याला जे मारताना वापरलं ते सगळं होतं. आणि ती ज वरून काहीतरी त्या मुलीचं नाव आहे, ज. मी कायम घरी एकटी असल्यामुळे बोलायला कोण नाही ना, फेसबुक बघत असते. मला वाटतं कधीतरी हे डोळे जातील माझे, एवढं फेसबुक बघते. संपलं की लावते, परत बघते. त्याच्यामध्ये ते होतं की त्याला मारलेलं सगळं, तो बेल्ट गळ्याला आवळलेला तो पण होता त्यात. म्हणजे नेहमी सांगते की त्यांनी हँग नाही करून घेतलं, त्याला मारलंय. त्याला मारलंय लोकांनी. पण मी तुम्हाला म्हटलं ना, देव आहे. मी तेच सांगते, मला जसं माझ्यावर बॅन आणल्यावर देवानी दिलं त्या माणसाला, तसं ज्यांनी सुशांतला मारलं त्यांनाही देव देणारच आहे. मला पाहिजे तर गोळ्या घालू देत, नाही तर काय करू देत, पण जे आहे ते बोलते. तिच्याशी होतं बोलणं अंकिताशी कधी भेटल्यावर? मध्ये तुम्ही भेटला पण होता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. ते सुपर मॉम तिथे, आणि एकदा तिने 2-3दा बोलवलेलं घरी, पण मी कधीच गेले नव्हते. पण मध्ये हळदी कुंकाला बोलवलेलं, तेव्हा जाऊन आले होते. तेव्हा तिचं लग्न झालेलं होतं. तिच्या लग्नाला पण जाता नव्हतं आलं, कारण 13 तारखेला किचन कलाकार होतं, 14 तारखेला ते हवा येऊ द्याच्या सेटवर काय किस्से सांगायचं होतं ना, ते होतं, म्हणून जाता नाही आलं. मला एक तुम्हाला आणखीन किती विचारायला आवडेल ते म्हणजे आता सुशांत पवित्र रिश्ता आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच, पण मला इथे विचारायचंय बिग बॉस मध्ये तुम्ही गेलात तर 77 दिवस तुम्ही राहिलात, तुम्हाला एकटं पडल्यासारखं म्हणजे या वयामध्ये तिथे पेशन्सने राहणं आणि एकटं राहणं हे मला पहिल्यापासून येतच ना. पण जेव्हा खूप लोक घरात आहेत आणि तरी सुद्धा आपण एकटे आहोत, जेव्हा घरात कोणी नाहीये तेव्हा ते एकटे पण आपण समजू शकतो, पण घरात मला इतकी तू लोक सांग, आहेत. पोरांच्या तर मी जाऊन बसतच नव्हती कधी. पोरी सगळ्या छोट्या छोट्या, मी त्यांच्याबरोबर जाऊन काय गप्पा मारणार. तुम्हाला तिथलं काय पटायचं नाही? मला राहणंच पटायचं नाही. जाताना काय डोक्यात विचार होता आणि गेल्यानंतर काय वाटलं? नाही, काय झालं, त्याच्या आधी 2दा मला हिंदीत बोलवलेलं. आनंद चव्हाणनी फोन केले होते, तर मी म्हटलं माझी सिरियल चालू आहे पवित्र रिश्ता, मी काय सोडून येणार नाही, नाहीतर एकता मॅम माझी बरोबर आई बहीण सगळे एकत्र करून टाकेल रे बाबा. म्हटलं मी नाही येत. पण जेव्हा मला परत फोन आला तेव्हा मी आनंदला म्हटलं
कितींदा मी नाही म्हणते आणि तुम्ही मला परत परत फोन करता. हम्म. मला म्हणाले ऐका आधी मी काय बोलतो ते. हम्म. तर म्हटलं काय? मला म्हणाले मराठी आहे. हम्म. म्हटलं मराठी आहे, चला आपलेच लोक आहे, हम्म. या ह्याच्याने मी गेले. हम्म. आणि नंतर तुम्हाला तिथल्या कोणत्या गोष्टी पटल्या नाहीत? कोणाचंही नाव न घेता तुम्हाला कोणत्या गोष्टी पटल्या नाहीत हे मला तिथे नाही, मी सांगा. एक बघितलं लोक ना तिकडे, हम्म. आम्ही किती मोठे शाणे, आम्ही कसं लोकांना बोलतो, हम्म. आम्ही कसे दीड शाणे. म्हटलं मारा तिकडे बोला, मी बोलतच नव्हती. हम्म. म्हणून मी एकटीच बसायची आणि मला एकटं बसणं आवडतं, कारण मी कायम एकटीच असते. घरी कोण बोलायला नाही म्हणून फेसबुक बघते. तुला म्हटलंच आता बरोबर. की हम्म. काही नसतं, काम झालं की काय करू, बरोबर. तू जेवलीस का, तू खाल्लंस का, ही सवय नाही मला. मग आपला मोबाईल बघायचा, फेसबुक बघायचं, इकडचं तिकडचं बघायचं, टाइमपास होतो. हम्म. मग तिकडे पण मी एकटी सकाळी उठायची, चहा करायची, मग पीठ मळणे, भाजी कापणे, हम्म. चपात्या करणे, घरी आपण काम करतो तसं करायची. मग रविवारी भाजी आली का मिरच्यांची देठं काढून ठेव, कोथिंबीर निवडून ठेव, जे आपण घरी करतो करतो. ते मी हम्म. करत होते हम्म. तिकडे. हम्म. हम्म. त्यामुळे मला असं काय वाटलं नाही. हम्म. आणि काही जण तिकडे काम न करता तुम्ही केलेल्याला नावं ठेवायला असायचे. हम्म. आपल्याला तर काय काडीचं येत नाही करायला, पण लोकांनी केलेल्याला हम्म. नावं ठेवायची. हम्म. हम्म. खूप बघितलं तिकडे. हम्म. हम्म. मला एकता कपूरचं तुम्ही आता नाव घेतलं, आम्ही असं ऐकलंय की एकता कपूर खूप स्ट्रिक्ट आहे, खूप मुफट आहे, खूप तोंडावर पटकन बोलते आणि हम्म. लोकांना त्रास देते, असं तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर आहेत. तर एक्झॅक्ट एकता कपूर कशी आहे? आजपर्यंत मी कधी गेले नाही एकताकडे, हम्म. किंवा तिला मी कधी फोन केला नाही. हम्म. माझा एकही पैसा त्यांच्याकडे राहिला नाही, हम्म. कारण चोख तुझे पैसे मिळतात. हम्म. मी तर मला वाटते थोडीशी जमी थोडासा आज मला वर्षभर पैसे घेतले नव्हते, हम्म. पण मी कॅलेंडरवर दिवस लिहून ठेवायचे. ते घेऊन गेले होते सगळे डिट्टो, त्यांचे आणि माझे बरोबर होते. एक कमी जास्त नाही, माझा कमी जास्त. सगळे तुझे पैसे मिळतात. हम्म. पण त्या बाईचं एक आहे, ती तिचं म्हणणं मी सगळं व्यवस्थित देते, मग तुम्ही व्यवस्थित वेळेवर या आणि काम करा. आम्हाला का नाही शिव्या दिल्या? हम्म. मी कधी वेळेच्या नंतर गेले नाही. जाताना मला हे पाहिजे, मला ते पाहिजे केलं नाही. ह्यांच्या साड्या काय व्हायच्या, साड्या आल्या की खाली सगळ्या सगळ्या पोरींना दिल्या जायच्या हम्म. आणि भोकवाल्या जुन्या झालेल्या वर यायच्या. मी माझ्या घरनं घेऊन जायची. नाहीतरी आपण नेसतो कुठे, तेवढ्या निमित्ताने कोणतरी बघेल. आईच्या 10 साड्या मी नेऊन ठेवल्या होत्या तिकडे, कारण मी काय घरी साड्या नेसत नाही, आपण गाऊन घालतो. मी साड्या नेसत नाही, मी आईच्या साड्या नेऊन ठेवल्या होत्या. कधीतरी दागिने, कारण खोटे दागिने घातले की मला काच 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 अख्खं पुरळ येतं. बरोबर. हम्म. मी खरे दागिने सुद्धा नेले. हम्म. हम्म. मग ही पोरं सांगायची आई आते समय अच्छी वाली साडी लेके आओ. त्यांच्या त्या झगामगा मला बघा, मला ते होत नाही. हम्म. ते असे तारा बिरा बाहेर पोटाला लागतं, खाज येते. बरोबर. पण ती बाई माझ्याशी कधी वाईट वागली नाही, कारण मी तिला कधी आयुष्यात चाहड्याने सांगितल्या. 5.5 वर्षात फक्त मी सोडत होती ना हम्म. सिरियल, हम्म. तेव्हा तिने मला बोलवलं. हम्म. तेव्हा मी बोलले होते. मला जर हिने शिव्या दिल्या तर माझ्या ठेवणीतल्या सगळ्या मी बाहेर पण नाही, ती बाई इतकं गोड बोलत होती ना, हम्म. म्हणजे मी वेळेवर जाऊन बसले. मग तिकडे बघितलं तर आमचे राजेश जोशी गप्पा मारतायत, हम्म. तेच आमचं लिहायचे ना पवित्र रिश्ता. म्हणून मी पण तिकडे जाऊन गप्पा मारायला बसले आणि आम्ही हसत होतो. हम्म. पाठीमागे ही उभी होती आणि मी हसता हसता बघितलं, ही मी हम्म. उभी राहिली. मला म्हणाली चलो. हम्म. हम्म. आतमध्ये नेलं. पहिल्यांदा बघितलं तिचं ऑफिस. एवढं मोठं टेबल, त्याच्यावर एवढे देव. हो, ती तर खूप मला देवळात आध्यात्मिक आहे. आल्यासारखंच वाटलं, एवढा मोठा दिवा. तर मी म्हटलं मी चप्पल उतार के आती हूँ. हा खरं, आई शपथ देवळासारखं वाटलं. बोलले ना, नाही नाही ऐसे ही आओ. हम्म.
आणि मग मला असं म्हणाली, ऐक, हात जोडले, उषाजी, इतक्या हळू आवाजात, उषाजी आप मेरी सीरियल मत छोड़िए, आप मेरी सीरियल की जान है. म्हटलं नहीं मॅम, जान वो है, वो जान है, मैं नहीं. तर मला म्हणाले, आपको मालूम है आपकी फॅन फॉलोइंग कितनी है. म्हटलं कुछ भी होने दो, वही है. नाही नाही. मग तिला मी मला जे बोलायचं होतं ते सगळं सांगितलं. मला म्हणाली, ध्यान मत देना. मतलब इतने साल तो ध्यान दिए भी नहीं मैंने काम किया है, लेकिन अभी आपके सामने बैठी हूँ इसलिए बोल रही हूँ. मी कधी तिला फोन करून मला हे मला ते, पण चांगली आहे. पैशाचा तुम्हाला कधीच हे नाही पडत. तुमचे चोख पैसे जे काही ठरले ते मिळतात. आपल्याकडच्या भिकारडे लोक काय काय देतच नाही बघ. मराठीमध्ये तुम्हाला अनुभव आलाय असं मी ऐकलेलं की पैसे बुडवल्याचा? हो, चोर लोक आहेत. 5-5 महिन्यांनी पैसे देतात. अलीकडचा तुमचा पिक्चर होता एक येऊन गेला, ज्यातलं तुमचं कॅरेक्टर आम्हाला खूप मराठीत आवडलं. दाभाडे मूवी होता. आत्याबाई आम्हाला आवडून गेल्या, पण तुम्ही तिथे कुठेच प्रमोशनला मराठीच्या दिसला नाहीत सिनेमाच्या. त्याचं मला नेमकं त्या काय कारण होतं? सिनेमाचं नावही घ्यायचं नाहीये. खूप वाईट अनुभव आले. 78 वर्ष मी सिनेमे करतेय, मला कुठेही वाईट अनुभव आला नाही. इतका वाईट अनुभव तिथे आला. म्हणून मग मी घरी आले पॅकअप होऊन. तेव्हा त्यांचा प्रोडक्शनवाला होता, त्याला मी फोन केला. बाकी सगळ्यांचे ब्लॉक केले नंबर. आणि मी म्हटलं, प्रतीक, डबिंग असेल तर मला बोलवा, मी येईन, पण बाकी तुमचं काय असेल माझं नाव सुद्धा घेऊ नका म्हटलं. काल का परवा मला एक बाई का कोण भेटलं होतं, ते म्हणाले आम्हाला तुम्ही खूप आवडलात. आम्ही विचारलं तुम्ही नाही दिसत, तर ते म्हणाले नाही त्यांचं काम आहे. मी म्हटलं नाही, मी त्यांना सांगितलेलं मला बोलवू नका. जिथे रिस्पेक्ट नाही तिथे काम नाही करायचं. तुम्ही मोठे तुमच्या घरी, मी मोठी माझ्या घरी. काही कलाकार असे, आता जाता जाता मला एक प्रश्न, जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटतं ते मिस करताय त्यांना, जे आपल्याकडे आता हयात नाहीये त्यांना मिस करताय. त्यापैकी मला काही नावं अशी कळली, ते म्हणजे विनय आपटे आहेत, चंदू पारखी आहेत, ज्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं आणि आज आपल्यात ते नाहीये. त्यांच्याविषयी काही आठवणी काही? चंदू गरीब माणूस होता. मला त्याचं वाईट वाटतं की त्यांनी मला खूप त्याच्याबद्दल सांगितलेलं. उषा, मी लसणीची पाकळी खाऊन पोट भरत होतो. देवाने कसं केलं, जेव्हा त्याला स्ट्रगल करायचं होतं तेव्हा दिली थोडी थोडी कामं, आणि जेव्हा त्याचं चांगलं चालायला लागलं तेव्हा गेला. विनय पण अटॅक यायच्या आधी मला एका पार्टीमध्ये भेटला. तर थंडी होती. म्हटलं, विनय, केवढा तुला घाम आलाय रे, जरा चेक करून घे. एवढ्या थंडीत तुला एवढा घाम कसा? तू मला घाबरवते का म्हणाला. म्हटलं, घाबरवत नाही, मला जरा वेगळं वाटतं म्हणून तुला बोलते. त्याच्याबरोबर सिरियल केलेली, त्याच्याबरोबर ऍड केली होती विनय बरोबर. चंदू बरोबर पिक्चर केले होते, चंदू बरोबर सिरियल केली होती, चाळ नावाची, वाचाळ वस्ती. चांगली माणसं होती. आता आपण एक छोटा रॅपिड फायर घेणार आहोत आणि तुम्हाला थेट उत्तरं द्यायची. ॲज पर तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही ती उत्तरं थेटच द्याल, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तो रॅपिड फायर पण आपण असं इंटरेस्टिंग घेतलाय. माहेरची साडी की नशीबवान? तसे दोन्ही आहेत, कारण माहेरची साडी तुफान गाजलं, माझं कॅरेक्टर गाजलं, पण नशीबवान मध्ये मला गव्हर्नमेंटचं प्राइज मिळालं. त्यामुळे दोन्ही आहेत. पण एक जास्त कोणता? चालला म्हणून माहेरची साडी. बिग बॉस मराठी की सेलिब्रिटी मास्टर शेफ? सेलिब्रिटी मास्टर शेफ. का आवडलं मला तिथे, आणि हा का नाही आवडला? डोक्याला त्रास नव्हता. सून म्हणून कोण आवडेल, अलका कुबल की अंकिता लोखंडे? अलका. का? वाटलं मला. देऊळ की फर्स्ट क्लास दाभाडे?
देऊळ. देऊळ का? देऊळला झालं पण छान माझं टारा टारा फारा फारा. अजूनही असतंय. आणि त्याला मला ते आवडेल की ते टराटार आणि फराफरा जी स्टाईल आहे ही तुम्ही आणलेली होती की तुम्हाला आपल्या आपले दोन्ही डिरेक्टर्स होते त्यांनी सांगितलेलं? त्याच्यात लिहिलेलं होतं. हा, पण ती स्टाईल तुम्ही ज्या पद्धतीने बोलले मी बोलायचं. माझ्या पद्धतीने. हा पद्धती ते नव्हते सांगत. हा ते तुझ्याकडनं, तू इथून येते तू तिथून जाते, हे रिहर्सल करून घ्यायचे ते. हम्म. पण बाकी बोलताना तू मला जरी शिकवलं तरी मी तुझं करत नाही. माझी स्टाईल आहे ती माझी ती स्टाईल. कुठून आणली होती ते टराटारा आणि माहिती नाही, करता करता बोललीये. आता चालली का पायात घालून हा लय शायनिंग मारायला ठरा ठरा ने फरा फरा. म्हणजे सॉलिड असते आजही तितकंच ते लागलं म्हणजे तरी आपल्या पिक्चर मध्ये मी चेहऱ्यावर हसू दिसत येतं. नाही, फक्त आवाज येतो पहिला. हो हो हो, खरंच खरंच. आऊ नेमक्या कशा आहेत, खाष्ट की हळव्या? हळवी. आणि खाष्ट हळवी. आणि याचा कधी फायदा झालाय कधी तोटा झालाय? मला वाटतं तोटा जास्त वेळ झाला असेल हळवेपणाचा. हळवेपणा येतो तेव्हा तोट्याचा प्रश्नच येत नाहीये. एखाद्या माणसाबद्दल बोलताना जेव्हा आठवण येते तेव्हा हळवं होतं माणूस. त्यामुळे तिथे तोटा येण्याचा प्रश्नच येत नाही. पण डोक्यात जातात तिकडे मग राग येतो आणि मग भांडण होतं किंवा मी बोलते पटकन. डोक्यात नाही जायचं, डोक्यात गेलं की मी बोलते. सेटवरचं जेवण की घरचा डबा? घरचा डबा. कुणाची आई व्हायला आवडेल, रमेश भाटकर की सुशांत सिंग राजपूत? दोघही नाही ग बिचारे. सुशांतचीच आई आहे व्हायला आवडेल. आज जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचंय एक त्याच्या बरोबर, तर तुम्ही काय बोलाल? एक तर तो आपल्यातनं खूप लवकर गेला, त्याने असं का केलं असं वाटतं. का जर केलं त्याने म्हणू नको, किंवा मग मला तुम्ही राग जे येईल. म्हणताय की त्याला मारलंय. हा, तर त्याला मारलंय, त्याला का केलं नाही. आज तुम्हाला त्याच्याशी बोलायचंय या मुलाखतीच्या माध्यमातून, तुम्ही काय कसं व्यक्त व्हाल त्याच्याकडे? वाईट वाटतं ग खूप. माणसाच्या राक्षसी प्रवृत्तीचा मला राग येतो. तुम्हाला माणूस नाही, माझं कसं आहे माहितीये ना, तू मला नाही आवडली ना, मी तुझ्याकडे बघतच. पण तू जर माझ्याकडे बोलायला आली तर मी मूक भाषेमध्ये असं बोलते. मी तुला मारून टाकायचं कधी इथे येणारच नाही. हे खूप वाईट पद्धतीने त्याला मारलंय, गळ्याला बेल्ट वगैरे लावून. डोळा बघितला ना त्याचा कसा झाला होता. नाही का, हलकट माणसं. पण ही माणसं भोगणार. मी असेन नसेन मला माहित नाही, पण ही माणसं भोगणार. आणि देव ज्याचं त्याला देतो. वेळ लागतो कधी कधी मिळायला, पण मिळतं. आणि त्यानं ह्याच्यात जाताना आठवतं मी हे केलेलं म्हणून हे झालं. आणि आज तुम्ही इतकं छान भरभरून बोललात. तुमचा पूर्ण आलेख म्हणजे मला वाटतं करिअर विषयी आपण बोललो, पर्सनल लाईफ विषयी बोललो, खूप कलाकारांविषयी तुम्ही भरभरून बोललात, तुम्ही केलेल्या कामाविषयी भरभरून बोललात. आणि या निमित्ताने मला वाटतं तुमचा जो चाहता वर्ग आहे त्यांच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचतील. कारण आजच्या पिढीला जर आपण म्हटलं तर हाच एक माध्यम असतं की यातनं त्यांना कळतं की हे आपले आर्टिस्ट आहेत, हे नेमके कसे घडले, यांनी स्ट्रगल कसं केलंय, यांनी यश कसं मिळवलंय. आणि खरं तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलल्यानंतर. आणि खूप 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 तुमचे आभार आहेत की तुम्ही लोकमतला एवढा वेळ दिलात आणि